पावसाळा सुरू झाला की सगळे कोळी बांधव समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जाणं बंद करतात. बोटी बंद झाल्यामुळे मच्छी मिळणं थोडंसं कठीणच होतं. श्रावणचे उपवास सगळेच जण करत नाही. काही असेही लोक आहेत जे श्रावणमध्ये सुद्धा नॉनव्हेज खातात. तर त्यांच्यासाठी श्रावणमध्ये मच्छी मिळणं खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मासे 3 महिन्यापर्यंत कसे स्टोअर करून ठेवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही कोणतीही मच्छी घेऊ शकता, पण इथे मी घेतलेली आहे कोळंबी. 1 किलो प्रमाणात अशी मोठ्या आकाराची कोळंबी घेतलेली आहे. ही समुद्री कोळंबी आहे. तर आता ही कशी साफ करायची, त्यासोबतच ती 3 महिन्यापर्यंत कशी साठवून ठेवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही सगळी कोळंबी काढून घ्यायची. त्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपण कोळंबी कशी साफ करायची ते पाहूया. सगळ्यात अगोदर कोळंबीच्या वरचा असा अर्धवट कव्हर काढून घ्यायचं. बरेच जण हा डोक्याचा भाग जो आहे तो पूर्णपणे काढून टाकतात, पण ह्यातच चव असते. त्यानंतर डोळ्यांकडचा जो भाग आहे तो कैचीने असा अर्धवट कट करून घ्यायचा. कोळंबीच्या वरची साल आहे ती पूर्ण काढून घ्यायची. शेपटीचा भाग जो आहे तो अर्धवट तुम्ही अशाच पद्धतीने ठेवायचा असेल तर ठेवू शकता. म्हणजे तुम्ही फ्रायसाठी जर कोळंबी ही साफ करत असाल तर मग तुम्ही अर्धवट शेपटीचा भाग ठेवू शकता, पण मी काढून घेणार आहे. त्यानंतर कोळंबीच्या वरचा जो भाग आहे म्हणजे पोटाचा भाग, तिथे असं सुरीने कट मारून घ्यायचा आणि त्यात हा जो काळा धागा दिसतोय तो हलक्या हाताने काढून घ्यायचा, म्हणजे खेचून घ्यायचा. आपोआपच हा धागा निघून जातो. तर कोळंबी साफ करणं खूप सोपं आहे, फक्त पद्धत माहीत असली पाहिजे. हा शेपटीचा भाग मला नकोय त्यामुळे मी काढून घेते. जर तुम्ही फ्राय करण्यासाठी ही कोळंबी वापरत असाल तर तुम्ही शेपटीचा असा अर्धवट भाग सुद्धा ठेवू शकता. अशा पद्धतीने ही कोळंबी साफ करून झालेली आहे. अजून एक कोळंबी मी तुम्हाला साफ करून दाखवते. कोळंबी मोठी असल्यामुळे कोळंबीच्या पोटामधला जो काळा धागा असतो तो काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही काढलं नाही तर मग खाताना किचकिच लागते. म्हणजे असं वाटेल की तुम्ही कोणता तरी खडा खाताय. जसा मातीचा खडा जर तोंडामध्ये आला किंवा दगडाचा, तेव्हा जी किचकिच लागते दाताखाली, सेम तशीच लागते. त्यामुळे हा पोटातला धागा जेव्हा मोठी कोळंबी असेल तेव्हा काढून घ्यायचाच असतो. या दुसऱ्या कोळंबीची साल सुद्धा मी इथे काढून घेणार आहे. आता याच्या पोटातला धागा सुद्धा मी काढून घेते. कोळंबी जरी तुम्हाला 4-5 दिवस जरी टिकवायची असेल ना, तर ती कधीही धुवून तशीच फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची नाही. ती खराब होऊ शकते. धुवून जरी ठेवलीत तरी पण त्याला तुम्ही हळद, मीठ, लिंबू लावून ठेवाच, तरच ती चांगली टिकेल, नाहीतर पटकन ती खराब होईल. तर आता अशा पद्धतीने सगळ्या कोळंब्या मी इथे साफ करून घेणार आहे. पावसाळा सुरू झाला की बोटी बंद झाल्यामुळे मच्छी मिळत नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने साफ करून ती 3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. तर आता इथे मी कोळंबी सगळी साफ करून घेतलेली आहे. त्यातला धागा सुद्धा काढून घेतलाय. आता ही स्वच्छ धुवून घेऊया. कोळंबी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती एखाद्या चाळणीमध्ये ठेवून त्यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय. थोडंही पाणी ठेवायचं नाही. धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये 10 मिनिट तरी ठेवून द्यायचं. जर त्यात एक्स्ट्राचं पाणी राहिलं तर कोळंबी पटकन खराब होऊ शकते. आता गाळून घेतलेली ही कोळंबी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. त्यात 1 मोठा चमचा हळद घातलेली आहे आणि तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलंय. मीठ आणि हळद हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे इथे मी 1 मोठा चमचाभर हळद घातली, म्हणजे 1 टेबलस्पूनपेक्षा थोडीशी जास्त हळद इथे घातले आणि मीठ घातले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. कोळंबीला हळद मीठ लावून झालं की मग आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ही कोळंबी भरून घ्यायचे. प्लास्टिकचं असो, स्टीलचं असो, काचेचं असो, पण ते हवाबंद असलं पाहिजे. जर लूज असेल त्याचं झाकण तर मग यात बर्फाचे खडे साचू शकतात. कोळंबीचा बर्फ होऊन त्याची स्किन जी आहे ती खराब होऊ शकते आणि त्यामुळे ती जास्त काळ टिकणार नाही. आता डब्याचं झाकण लावून फ्रीजरमध्ये हा ठेवून द्यायचा आहे. फ्रीजरजवळ तुम्हाला टेम्परेचर कंट्रोलचा ऑप्शन दिसेल, ते तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला -18°C तापमानावर ही कोळंबी साठवून ठेवायची. फ्रीजरचं तापमान जेव्हा एवढं असेल तेव्हा ही कोळंबी 3 ते 6 महिने चांगली टिकू शकते. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा असेल. धन्यवाद.